नमस्कार मित्रांनो, "तू माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी अर्णवला विचारत असते, की "अर्णव सर, तुम्ही आज अचानक मला लंचला इथे का बोलवलंत? म्हणजे अचानक हे काय प्लॅनिंग झालं?" त्यावर अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यासाठी मी तुला इथे बोलवलंय." त्यावर ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, नक्की काय बोलायचं होतं तुम्हाला?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, मला तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं होतं." आणि ईश्वरी आता विचार करत असते, की अर्णव सर कदाचित मनातलं सांगत आहेत. त्यामुळे ईश्वरी म्हणते, की "ठीक आहे, बोला ना सर, काय बोलायचं आहे तुम्हाला?" आता अर्णव काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यातच समोरून टेबलवर एक कपल भांडत असतं. ती त्याला म्हणत असते, की "हे काय आहे? प्रत्येक वेळेला तू मला गृहीत धरतोस, म्हणजे तुला माझ्या मनातलं कधी समजत नाही का?" त्यावर मग आता तो म्हणत असतो, की "एक मिनिट, हे चुकीचं एक्सपेक्टेशन आहे तुझं. मनातलं कसं काय समजणार?" त्यावेळेला त्यांचे तिथे वाद सुरू होतात. मग त्याबरोबर अर्णव बोलतो, की "खरंच इथेच तर भांडण सुरू होतं. म्हणजे एक्सपेक्टेशन असणं हे चुकीचं आहे." ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे हे मला तर तुमचं म्हणणं चुकीचं वाटतंय. कारण एक्सपेक्टेशन असणं हे काही चुकीचं नाही आहे ना, आणि हे बेसिक आहे. म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या मनातलं ओळखायला तर यायला हवं ना." त्यावर आता अर्णव म्हणतो, की "नो मिस इंदौर, मला हे अजिबात बरोबर वाटत नाही आहे. हे बेसलेस आहे समजलं, आणि हिच्या भांडणाचं कारणही बेसलेस आहे. मुलींचं हेच असतं आणि म्हणूनच तर भांडणं वाढतात ना. म्हणजे एक्सपेक्टेशन का ठेवायची इतके, की मनातले ओळखता येईल? म्हणजे हे काही सायंटिस्ट नाही आहे मुलगा, म्हणजे की मनातलं काहीतरी ओळखून घेईल." त्यावेळेला त्या दोघांचे वाद खूपच वाढलेले असतात. आणि तो मुलगा त्या मुलीला म्हणत असतो, की "एक मिनिट, बस झालं. अति टोकाचे वाद चाललेत हे, समजलं?" तेव्हा मग आता ह्यामुळे मिस इंदोर चिडते, म्हणजेच ईश्वरी चिडते, आणि ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते, की "एक मिनिट, तुम्ही हे जे काही ह्यांच्यासोबत वागताय ना, ते खूप चुकीचं वागताय." मग आता अर्णव म्हणतो, की "काय चुकीचं आहे?" बरोबर तर आहे त्याचं. म्हणजे हे असं वागणं हे चुकीचंच आहे ना. कोण मनातलं ओळखतं आणि अशी एक्सपेक्टेशन ठेवतं? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, की "ओळखता येतं. जर त्यांचं त्यांच्यावरती प्रेम असेल मनापासून, तर मग का नाही ओळखता येणार?" त्यावेळेला आता ती मुलगी आणि ईश्वरी यांची ॲक्टिंग झालेली असते आणि अर्णव त्या मुलाच्या बाजूने भांडत असतो. त्यावेळेला आता इथे ईश्वरी म्हणते, की "तुमचं चुकतंय, खूप चुकतंय." तेव्हा आता अर्णव म्हणतो, की "जाऊ दे." आणि तो जागेवर जाऊन बसतो. त्यावेळेला ईश्वरी पण येते आणि म्हणते, की "अर्णव सर, हे काय आहे तुमचं? म्हणजे तुम्ही त्या मुलाची बाजू घेऊन त्याच्याबरोबर होतात, पण तुम्हालाही कळलं नाही. म्हणजे ना, राहू द्या, तुम्हालाही कधी समजणारच नाही. मला तर इतकंच कळतं, की आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्या मनातलं ओळखायला काय प्रॉब्लेम आहे ना?" तेव्हा आता अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, जाऊ दे. आता त्यांच्या बोलण्यावरून आपण दोघं भांडणार आहोत का? तर मग तसं करूया नको. आता आपण भांडण्याची काय गरज आहे? काम डाऊन." असं म्हणून तो तिला शांत करत असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, की "काही शांत वगैरे नाही. मनातल्या मनातच असता." ईश्वरी म्हणते, की "हा माणूस कसलं मनातलं सांगणार आहे? भडकूचंद भांडाभांडे आहे. नुसतं भांडणाशिवाय याला येतं तरी काय?" असं मनातल्या मनातच ती स्वतःशीच बडबडत असते. त्यावेळेला आता अर्णव हा म्हणतो, की "मिस इंदौर, पण मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं." तेव्हा ती शांत असते. तर समोरच्या टेबलवरचा जो मुलगा असतो, तो त्याच्या पार्टनरला म्हणतो, की "ओके, आय एम सॉरी." आता सॉरी म्हटल्यानंतर दोघांमध्येही वाद अगदी शांत होतात आणि दोघंही एकमेकांना आय लव्ह यू बोलून मोकळे होतात. आणि हेच अर्णव बघतो आणि ईश्वरी आता हे सगळं ऐकत असते. म्हणजे या दोघांमध्ये जो वाद झाला, तो वाद उगाचच आपण आपल्यामध्ये घेतला. आता त्यांच्यात तर सगळं चांगलं झालं, परंतु ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये अजूनही वादच असतो. तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, की "मिस इंदौर, लिसन, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. मी ते तुला बोलतो." ईश्वरी म्हणते, की "आता तुम्ही कितीही महागाचं जेवण मागवलं ना इथे, तरीही माझ्या तोंडाला चवच नाही राहिली. सगळा मूड घालवला." तेव्हा अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, ऐकून घे आता मी काय सांगतोय ते." तरीही ईश्वरी ऐकत नसते. ईश्वरी म्हणते, की "खा तुम्हीच." आणि ती रागाने निघून जाते. अर्णव म्हणतो, की "आता काय करू मी हिचं? मी हिला आय लव्ह यू बोलायला चाललो होतो, पण ही काही ऐकतच नाही आहे. आता कसं म्हणायचं आहे मी हिला आय लव्ह यू?" अर्णव आता खूपच वैतागलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की इकडे मामी ही त्या बॉक्सला बघण्यासाठी आलेली असते आणि तेवढ्यातच तो स्क्रॅप डीलर म्हणतो, की "इथेच आहे तुमचा बॉक्स, थांबा."
मग तो दुसऱ्या माणसाला जाऊन विचारतो की काय हो, तो बॉक्स तुमच्याकडेच होता ना, बघा हा बॉक्स कुठे आहे तो बॉक्स. त्यावेळेला आता लगेचच तो म्हणतो की हो होता बॉक्स, आता नाही, एक मुलगी घेऊन गेली. मग वल्लरी म्हणते की कोण होती ती मुलगी. तेव्हा तो स्क्रॅप डीलर म्हणतो की मॅडम मी काही आधार कार्ड घेत नाही, आता गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी निघून गेली बघा. तेव्हा दोघंही बाहेर येतात आणि इकडे तिकडे शोधायला लागतात. तेव्हा तो बॉक्स असतो तो नम्रताकडे. आता वल्लरी धावत धावत जात असते आणि तिचं लक्ष जातं आणि नम्रता असते. ती म्हणते की हे काय, सुप्रियाची मुलगी नम्रता हिनेच हा बॉक्स घेतलेला आहे. त्यावर मग आता सुप्रिया ही म्हणजेच नम्रता ही रिक्षात बसत असते आणि सुप्रिया विचार करते की नाही, काही झालं ना तरीही हा बॉक्स मला माझ्याकडे परत घेतला पाहिजे. तर आता ती खूपच टेन्शनमध्ये असते की कधी एकदा मी हा बॉक्स माझ्याकडे घेते. आणि मामीचं लक्ष असतं की बरोबर हाच आहे तो माझा बॉक्स. आणि मामी तो बॉक्स घ्यायला पुढे जात असते. तेवढ्यातच समोरून एक बाई येते आणि तिला धक्का लागतो, त्यामुळे तिच्या हातातलं सगळं काही सामान पडतं. आता मामी म्हणते की हे काय आहे, तुम्हाला बघून चालता येत नाही का, अंधळेपणाने रस्त्यावर चालता. तेव्हा समोरची बाई म्हणते की तुम्हाला पण बघता येत नाही का समोरून. त्याच वेळेला तिथून रिक्षात बसून नमू निघून गेलेली असते. वल्लरी म्हणते की हे काय झालं, आता जिचं सत्य आहे तिच्याच घरात हा बॉक्स गेला, म्हणजे सुप्रियाच्याच घरात हा बॉक्स गेला आणि त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आता सगळेजण घरी असतात, गुरुजी आलेले असतात आणि तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आतमध्ये जातात. तेव्हा गुरुजी त्यांच्याकडे बघत पत्रिका बघतात आणि त्यावर आता गुरुजींना बघत अर्णव म्हणतो की हे सगळं काय आजी. तेव्हा ती म्हणते की थांब जरा. मग आता आजी म्हणते की गुरुजी, मी तुम्हाला माहिती आहे ईश्वरी आणि अर्णवचं लग्न जुळवण्याच्या अगोदर पत्रिका दाखवली होती. त्यात तुम्ही मला स्पष्ट सांगितलं होतं की दोघांचा संसार सुखाचा होणार नाही. परंतु चिंटूचं लग्न होऊन 4 महिने झाले. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही सुखात आहेत आणि आनंदाने संसार करताना दिसत आहेत मला. नक्की काय आहे ते प्लीज जरा तुम्ही बघा ना. म्हणजे काय आहे ना, मला शंका आहे. खरं तर तुमच्या ज्ञान आणि विद्येविषयी मला तिळमात्र शंका नाही, पण ही नक्की काय गडबड आहे ती शोधून काढली पाहिजे. त्यावेळेला आता अर्णव हा ईश्वरीकडे बघतच असतो आणि नंतर मग गुरुजी म्हणतात की हो काय आहे, मी माझ्या ज्ञानाच्या आधारावर सुभद्रा देवी सगळं काही चेक केलं होतं, सगळं शोधून काढलं होतं, परंतु मला तशीच पत्रिका दिसली होती. तेव्हा मग आजीचं म्हणणं असतं की तुम्ही पुन्हा एकदा पत्रिका बघा आणि पुन्हा एकदा काय ते ठरवायचं आहे. त्याशिवाय माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही, कारण मला खूप टेन्शन आलं आहे. हा विचार करूनच मला अस्वस्थ व्हायला झालं आहे अगदी. दोघांचंही दिसताना तर सगळं अगदी उत्तम दिसतंय, मग नक्की प्रकरण कुठे आहे ते समजायला मार्ग नाही आहे. त्यावर आता लगेचच गुरुजी म्हणतात की हो काळजी करू नका, मी बघतो काय प्रॉब्लेम आहे. त्यावर आता अर्णव म्हणतो की आजी, अगं या सगळ्याची काय गरज आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित तर आहे, पण मी या सगळ्यावर बिलीव्ह करत नाही, पत्रिका मानत नाही, माहिती आहे ना तुला, मग तू कशाला. त्यावर आता लगेचच गुरुजी म्हणतात की हो म्हणजे तुम्ही म्हणताय तसं मी बघतो नक्की काय प्रॉब्लेम आहे तो. त्याच वेळेला आता इथे हे सगळं होत असताना आजी म्हणते की आपण आता बघूया. तेव्हा पुन्हा एकदा आजी तीच पत्रिका, म्हणजे तीच लावण्याची पत्रिका असते, ती पत्रिका आजीकडे आता आजी गुरुजींना देते आणि ती दिल्यानंतर अर्णव शांत बसलेला असतो. त्याचा खरं तर या सगळ्यावर काहीच विश्वास नसतो, परंतु आजीमुळे तो हे सगळं बघत असतो. त्यावेळेला आता गुरुजी पुन्हा एकदा पंचांग काढतात आणि पत्रिका बघत असतात आणि ती पत्रिका बघत असताना ईश्वरी पण शांत उभी असते. आता गुरुजी जे काही बघतायत ते पाहून सगळेजण अगदी अवाक झालेले असतात. तर इथे आठवतं वल्लरीला की तिनेच ईश्वरीची पत्रिका चेंज केलेली असते, म्हणजेच जी पत्रिका असते ईश्वरीची त्या जागी लावण्याची पत्रिका तिने ठेवून दिलेली असते आणि म्हणते की आता ही पत्रिका चेंज होणार, म्हणजे जे काही आहे ईश्वरीच्या बाबतीतलं ते सगळं सत्य नष्ट होणार. आणि त्याचबरोबर तिने ईश्वरीची ही पत्रिका तिथे समोर असलेल्या दिव्याजवळ धरून जाळून टाकलेली असते, जेणेकरून ईश्वरीची खरी पत्रिका कोणापर्यंत पोचू नये. आणि ते सगळं तिला आठवतं. गुरुजी आता म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं ते खरंच होतं, त्याच्यावर आता कुठलाही बदल नाही.
म्हणजे मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं की यांची पत्रिका जुळू शकत नाहीत आणि ते आत्ताही तसंच आहे. यांच्या पत्रिकेत लग्नयोगच नाही आहे. दोघांची पत्रिकाच कुठे जुळत नाही आहे आणि ह्या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल एकमेकांसोबत लग्न झाल्यामुळे. आणि हे ऐकल्यावर ईश्वरीला खूप आता रडायला येत असतं आणि अर्णव म्हणतो की हे बघ, हे सगळं मी मानत नाही आहे आजी. त्यावर आता आजी पण गप्प झालेली असते. गुरुजी म्हणतात की हे बघा, मी पंचांग बघतो आणि जे काही नक्की ग्रहताऱ्यांचा अंदाज आहे ते सगळं मी तुम्हाला सांगतो, परंतु हे सगळं असंच आहे, यावरून दुसरं काहीही नाही. त्यावर आता ईश्वरी रडतच निघून चाललेली असते. तिला खूप वाईट वाटतं की पुन्हा एकदा तिची पत्रिका ही वाईट ठरवली गेली, अर्णवसोबत जोडली जात नाही. त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं होत असताना अर्णव हा ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर थांब. तिचा हात धरतो आणि तिथेच थांबवतो. म्हणतो की हे बघा गुरुजी, मला कोणाच्याही नॉलेजचा किंवा कसल्याही गोष्टीचा ह्याचा हे करायचं नाही, अपमान करायचं नाही आहे. पण काय आहे ना की किती काही झालं तरीही हे ग्रहतारे माझं आयुष्य ठरवू शकत नाही, इतकंच मला कळतंय. या पत्रिकेच्या आधारावर मी कधीही हे सांगू शकणार नाही की माझं आणि ईश्वरीचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. पण हे गोष्ट नक्कीच आहे की मी ह्या गोष्टीला अजिबात मानणार नाही आहे. ईश्वरी आणि मी, आमच्या दोघांचं रिलेशन कसं आहे ते फक्त आम्हाला माहीत आहे. आम्ही दोघं एकमेकांना समजून घेतो. आमचं नातं हे किती चांगलं आहे हे आमच्या शिवाय दुसरं कोणालाही चांगलं कळणार नाही. आम्हाला दोघांना एकमेकांचं मन कळतं आणि आम्ही एकमेकांच्या मनाला ओळखू शकतो, इतकंच काही ते महत्त्वाचं वाटतं मला. त्यामुळे या पत्रिकेमध्ये मला कधीही इंटरेस्ट नव्हता आणि त्याच्यावर मी कधीही बिलीव्ह करू शकत नाही, कधी नाही. आणि त्याच वेळेला मग आता आमचं चांगलं चाललं आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे, असं तो बोलतो. आजी म्हणते की हे बघ चिंटू, अरे तुझ्या आईबाबांचाही असाच सुखाचा संसार सुरू होता रे, पण अचानकच हे सगळं पुढे जाऊन घडलं. मग बघ ना आता काय अवस्था झाली ती, तू बघतोय ना. त्यावर आजी म्हणते की आता मी काय करू मग. त्यावर अर्णव म्हणतो की हे बघ आजी, पत्रिकेचा दोष तू कसालाही देऊ नकोस. एका माणसामुळे ती चूक झाली होती आणि तो माणूस त्यामुळे झाली, तू दोष पत्रिकेला देऊ नको. त्यावेळेला आजी म्हणते की अरे काहीही असो, परंतु त्या माणसाच्या हातून चूक घडली, त्यामुळेच हे सगळं घडलं. मग आता काय म्हणणार आहेस तू. त्यावर आता अर्णव म्हणतो की मला इतकंच कळतं की मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर पण तुम्ही ऐका ना, आजी काय म्हणतायत. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, स्टॉप, अजिबात नाही. प्लीज तू ह्यावर काही बोलायला जाऊ नको आणि यावेळेला मला तुझ्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे प्लीज तू काहीच बोलू नको, ओके. नाहीतर यावरून आपल्यामध्ये वाद होतील. त्यामुळे प्लीज तू काही मला आता समजवायला जाऊ नको, असं तो तिला बोलत असतो. तर इथे आता नमू घरी येते आणि म्हणते की आई अगं हे बघ मस्त बॉक्स आहे ना, हा बॉक्स मी आणला आहे. त्यावर आता लगेच सुप्रिया म्हणते की हो गं, खूपच सुंदर बॉक्स दिसतोय, अगदी जुन्या काळातला अँटिक बॉक्स वाटतो. तेव्हा नमू म्हणते की हो अगं तसाच आहे हा बॉक्स. मला ना दिसला, म्हणजे कसं आहे, मी क्लाउड किचनच्या कामासाठी गेले होते, पण त्या ठिकाणी ना मला हा अँटिक बॉक्स दिसला म्हणून मी घेतला. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की बरं हा कितीचा आहे. ती म्हणते की अगं फार महाग नाही, स्वस्तात भेटला ना म्हणून घेतला आणि जुन्या काळचं सामान आहे, हल्ली कुठे भेटणार, त्यामुळे मी तो बॉक्स घेतला. त्यावर आता हात फिरवत सुप्रिया म्हणायला लागते की हो गं, खरंच खूप छान आहे बॉक्स, मला तर खूपच आवडला. म्हणजे कसं आहे ना, या गोष्टीमध्ये ह्या ज्या काही भूतकाळातला जो काही बॉक्स आहे याच्यामध्ये अनेक भूतकाळातल्या आठवणी दडलेल्या असतील ना. तेव्हा मग ती म्हणते की हो आता त्या आपल्याच आठवणी झाल्या, आपला बॉक्स झाला आहे ना तो, मग आता त्या आठवणी पण आपल्या झाल्या. त्यावर आता सुप्रिया म्हणायला लागते की नाही गं बाळा, जरी ही बॉक्स आपण विकत घेतला असला ना, तरीही त्या ज्या काही आठवणी असतील ना, ते त्या व्यक्तीच्या होत्या, त्याच्याशीच निगडीत असणार आहेत. त्यामुळे आपण असं आता म्हणू शकत नाही की हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स आपण घेतला आहे म्हणून. त्यावेळेला आता हे सगळं होत असताना ईश्वरी तिथे नसते आणि सुप्रिया म्हणते की हो ना, ईश्वरने पाहिला असता तर बॉक्स खरंच तिलाही खूप आनंद झाला असता. आणि नंतर मग आता इथे सुप्रिया तिला म्हणते की बरं ठीक आहे, मला एक गोष्ट सांग की आता हे सगळं काय. तेव्हा मग ती म्हणते की बरं आपण हा बॉक्स व्यवस्थित ठेवून देऊया. आणि नंतर मग आई म्हणते की आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत, म्हणजे बाबांची फिजिओथेरपीची चेकिंग आहे, त्यामुळे त्यांना न्यावं लागणार आहे. मग तू व्यवस्थित काय ते सगळं सांभाळून घे.
त्यावर नमू म्हणते की हो आई, नको काळजी करूस. तर बॉक्स हा उघडाच असतो आणि नमू जाते आणि सुप्रिया तो बॉक्स बघत असते आणि विचार करते की अरे, हा बॉक्स हा तर याच्यातला आतमधलं जे लाल रंगाचं आहे वस्त्र ते तर निघाल्यासारखं झालं आहे सॉफ्टवालं. त्यावर ती आता तो बॉक्स उघडते आणि त्यातलं ते वस्त्र बाजूला करू लागते. परंतु तेवढ्यातच लगेच नम्रता येते आणि म्हणते की आई, काय करते तू? तेव्हा ती म्हणते की अगं, हे बघ ना, हा फडका ना खराब झाला लाल कलरचा, म्हणून काढून टाकत होते. त्याबरोबर नमू म्हणते की राहू दे आई, आत्ता नको, प्लीज प्लीज आता राहू दे. मला ना खूप भूक लागली. आपण नंतर या बॉक्सविषयी काहीतरी बघूया. आपण प्लीज जेवून घेऊया का? असं म्हटल्यावर सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे, आपण जेवून घेऊया. आणि त्यानंतर आता हे सगळं होत असताना खरं तर ईश्वरीच्या घरातच तो बॉक्स आलेला असतो आणि काय करावं हे कोणाला काहीही माहीत नसतं. तर इथे आता अर्णव ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की नाही मिस इंदोर, मी हे सगळं नाही ऐकून घेणार आणि मी पत्रिका वगैरे या सगळ्याच्या ठाम विरोधातच आहे आणि तुझ्याशी माझं काय आयुष्य आहे हे ही पत्रिका कागद ठरवू शकत नाही. समजलं? किती काही असू दे, पण मिस इंदोर, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे पत्रिका नाही ठरवू शकत. आणि मग तो म्हणतो की काय, काही 4 पानं सेल्फिश असतात, कुणाचंही याच्यावरून आयुष्य कसं ठरू शकतं आहे. असं म्हणून आता अर्णव खूपच चिडलेला असतो आणि ती पत्रिका तो ओपन करून बघत असतो आणि अर्णव जे काही बोलतोय ते सगळेजण ऐकतच असतात. अर्णव पत्रिका बघत म्हणतो की व्हॉट ईश्वरी देसाई, आणि ते तिची बर्थ डेटही तिथे चुकीची असते. आता तिथे तारीख असते, जन्मतारीख ती म्हणजे की ईश्वरीच्या किंवा लावण्याची ही दुसरीच जन्मतारीख असते. त्यामुळे तो म्हणतो की व्हॉट मिस इंदोर, आपण तुझा बर्थडे तर आता 4 डिसेंबरला सेलिब्रेट केला, मग हे नवीन काय, ही कुठली तरी दुसरीच बर्थडे दिसते. त्यावर ईश्वरी बघते आणि म्हणते की हो, हा तर माझा जन्मदिन नाही. मग अर्णव म्हणतो की ही काय गडबड आहे? गुरुजी, तुम्ही जी पत्रिका बघताय ती चुकीची बघताय. मिस इंदोरचे बर्थ डेट आहे ती दुसरीच आहे. ईश्वरी पण चेक करायला लागते, म्हणते की हो, हे तर डिटेल्स माझे नाहीच आहेत, हे दुसरेच आहेत. त्यावर आता अर्णव म्हणतो की म्हणजे गुरुजी, तुम्ही ही जी काही मिस इंदोरची पत्रिका तयार करताय ही टोटली चुकीची आहे, बरोबर आहे ना? म्हणजे किती काही झालं तरीही ह्या डेटमध्ये आपण पत्रिका बघतो तेव्हा आपलं नाव आणि त्याचबरोबर जन्मवेळ आणि तारीख वेगळीच असते ना. गुरुजी म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे अर्णव तुझं. आणि जर ईश्वरीची ही जन्मतारीख नसेलच तर मग ही तुमची जुळलेली पत्रिकाही चुकीची आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता आपण एक काम करूया. आपण आत्ता ईश्वरीची तुम्ही सगळं काही सांगा. आपण पत्रिका बनवून घेऊ. मनातच आता वल्लरी म्हणत असते की झाला, सगळा घोळ झाला. एवढी सगळी मेहनत घेतली होती ती आता पाण्यात गेली. आणि इथे अंजली पण खुश होते. ती म्हणते की अगदी बरोबर आहे. म्हणजे जर ईश्वरीची जन्मतारीखच चुकवली आहे तर मग पत्रिका जुळणारच कशी ना. त्याचबरोबर इथे आता वल्लरी म्हणते की मला वाटलं होतं की हे सगळं पटकन व्यवस्थित निपटेल, पण नाही, प्रॉब्लेमच झाला शेवटी. या अर्णवने ओळखूनच काढलं. तिथून वल्लरी आता रागातच उभी असते. त्यावर आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, पुन्हा पत्रिका बनवूया आणि चेक करूया. तेव्हा आजी म्हणते की हो चालेल, करा. मग त्यावर अर्णव म्हणत असतो की 1 मिनिट, काय गरज आहे या सगळ्याची? मी नाही मानत आहे या सगळ्याला. तेव्हा आता अंजली म्हणते की चिंटू, अरे आजीच्या समाधानासाठी तरी ऐक. राहू दे, कळलं ना? आता तू ऐक, ती पत्रिका व्यवस्थितच येईल बघ, मी सांगते तुला. त्यावर आता गुरुजी म्हणतात की सुभद्राताई, आपण पुन्हा ईश्वरीची पत्रिका बनवूया, काहीच हरकत नाही. बाळा, तुझी माहिती मला सांग. तेव्हा ईश्वरीला ते विचारतात. तेव्हा ईश्वरी देसाई असं ती स्वतःचं नाव सांगते आणि जन्मतारीख 4 डिसेंबर असं लिहितात. त्याचबरोबर आता जन्मतारीख झाल्यानंतर पुढे तिला सगळं काही विचारायला लागतात, म्हणजे तुझा जन्म कुठे झाला वगैरे काय सगळं. तेव्हा ती इंदोर असं सांगते आणि त्याचबरोबर तुझा जन्मवेळ काय हे सांगितल्याबरोबर ती सांगते की हो, माझी जन्मतारीख 4 डिसेंबर आणि जन्मवेळ सकाळी 5:30 वाजता आहे आणि जन्मस्थान इंदोर आहे. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे, चालेल, मी चेक करतो. आता गुरुजी सगळं मोठं पंचांग उघडून ईश्वरीची पत्रिका आता बनवायला लागतात. अर्णव आणि ईश्वरी या दोघांचीही पत्रिका आता ते जुळवायला सुरुवात करतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ही गप्प उभी असते. तिला खूप काळजी असते
आता तरी पत्रिका जुळली नाही गेली तर काय होणार, अशी भीती तिच्या मनामध्ये असते. त्याच वेळेला मग आता अर्णव हा शांत उभा असतो. ईश्वरी विचार करते की गुरुजी काय बोलतील, सगळ्यांचा जीव अगदी मुठीत असतो. तेवढ्यात गुरुजी म्हणतात की सुभद्राताई अभिनंदन. अहो, ही पत्रिका उत्तम जुळते एकमेकांची. खरंच खूप छान गुण जुळतात एकमेकांचे. त्याशिवाय हा पत्रिकेमधून दिसतंय की हा तर लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. त्यावेळेला आता मामा भरपूर खुश होतो. ईश्वरीचं फायनली जे काही खरं रूप आहे ते सगळ्यांसमोर आलेलं असतं. म्हणजेच ईश्वरी ज्या प्रकारे सगळ्या घराला सांभाळते ते खरं आहे आणि या पत्रिकेमधूनच सिद्ध झालेलं असतं. त्यावेळेला आता ईश्वरी आनंदाने अर्णवकडे हसत बघते आणि तोही काही रिस्पॉन्ड करत नाही. तर आता आजी यामुळे खुश झालेली असते. ईश्वरी जवळ ती येते आणि ईश्वरीला मिठी मारते आणि म्हणते की ईश्वरी, मला माफ कर. आत्तापर्यंत माझ्या मनात खूप गैरसमज होते, पण ते आज दूर झाले आहेत. तुझी पत्रिका ही खरी निघाली आणि आपण तुझी पत्रिका बनवून खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते की बघा, मी सांगितलंच होतं ना तुम्हाला की काही चुकीचं घडणार नाही आहे. तुम्ही उगीचच विचार करत होते. त्यावेळेला आता आजी म्हणते की हो, खरंच आता मला खूप आनंद झाला आहे. ईश्वरी, मला फायनली माझी सून मिळाली आहे आणि आता मला कुठल्याही प्रकारची मनात शंका नाही. तर आता अर्णव पण खुश असतो. ईश्वरीला आजीने अगदी जवळ घेतलेलं असतं आणि मायेने आजीची प्रेम दिलेले असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आता तिथे गार्डनमध्येच पाईप घेतो आणि स्वतःच भिजत असतो. तेवढ्यातच ईश्वरी येते फुलांची थाळी घेऊन आणि म्हणते की अर्णव सर, अहो काय करताय हे, लहान मुलासारखे भिजताय कशाला, अहो तुम्हाला त्रास होईल ना. त्यावेळेला आता लगेचच तो म्हणत असतो की मिस इंदोर, होऊ दे, परंतु मला खरंच खूप आनंद झाला आहे. म्हणजे ना, मला असं प्रेमात भिजून जावंसं वाटतंय. आणि मला सांग, तुझंही आहे ना प्रेम? तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो की मला जोपर्यंत मनातलं सांगता येणार नाही ना, तोपर्यंत हे अशीच धाकधूक होत राहणार आहे माझी. आणि मनातलं प्रेम असेल तर ते आपल्या समोरच्या व्यक्तीला आपण व्यक्त करून दाखवलं पाहिजे, बरोबर की नाही? त्यासाठीच मला असं वाटतंय की तूही व्यक्त करावंस. म्हणजे तुझ्या मनात जे काही आहे ते बोलावंस. आहे ना प्रेम? असं विचारल्यावर ईश्वरी गालातल्या गालात लाजत अर्णवकडे फक्त बघत असते. ती पुढे त्याला काही बोलत नाही. तर नम्रताच्या इथे आता वल्लरी चक्क गेलेली असते आणि तिथे सुप्रिया घरात नसतानाच ती त्यामधले ते बॉक्स बघते आणि त्या बॉक्समधले जे निगेटिव्ह्ज असते ते काढून घेते. म्हणते फायनली मला हे निगेटिव्ह सापडले. तर इथे ईश्वरी खुश होऊन विचार करते की ईश्वरी, आता तुमच्या आयुष्याचा एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे. अर्णव आणि इशू, तुमचं आयुष्य वेगळं होणार आहे, असं आता ती बोलून खुश होत असते. तर इथे वल्लरीने त्या निगेटिव्हचे फोटोज आणलेले असतात आणि ती म्हणत असते की अर्णव आणि ईश्वरी, तुमच्या दोघांची आता पत्रिका जुळली ना. आता बघा तुमच्या आयुष्याची मी कशी वाट लावते ते. आता या निगेटिव्हमुळे तुझं आयुष्य संपणार ईश्वरी. आता वल्लरी पुढचं प्लॅनिंग करत असते की कसं आता त्यांना बाहेर काढायचं, म्हणजेच ईश्वरीला बाहेर काढायचं. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.